सीबीडी बेलापूरच्या मिनी मार्केटमधील अतिक्रमणावर नागरिकांचा संताप. ढाबा मालकाच्या मुजरीविरोधात तक्रार. नमस्कार, मी धनंजय पवार. मनपा वृत्त 24 तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर सेक्टर 6 येथील मिनी मार्केट परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच जिघळला असून स्थानिक नागरिक आणि दुकानदारांची नवी मुंबई महानगरपालिकेकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पंजाबी ढाबा चालवणाऱ्या मालकावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार मागील 5 वर्षापासून ढाबा समोरील मोकळ्या जागेत टेबल खुर्च्या लावून पादचाऱ्यांचा मार्ग अडवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला यांना या मार्गाने चालणे धोकादायक ठरत आहे. याशिवाय ढाब्याच्या किचनचे आणि भांडी मिनी मार्केटच्या मार्गावर पसरलेले असून त्या ठिकाणी कायमस्वरूपी ओलावा आणि घाण आढळते. तक्रारीत आणखी म्हटले आहे की ढाबा मालकाने तंदुरी भट्टी आणि गॅस शेगडी मोकळ्या जागेत बसवली आहे. विशेष म्हणजे याच परिसरात राजे भवानी गॅस एजन्सीचे सिलेंडरचे गोदाम असून कोणतीही दुर्घटना घडू नये कारवाईची गरज आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे मिनी मार्केटमधील सुलभ शौचालय बंद करून ते गोडाऊन मध्ये रूपांतरित करण्यात आले असून त्यामुळे गाळेधारकांना बस डेपो परिसरात जाऊन गरज भागवावी लागत आहे. ढाबा मालकाचा मुजोरपणा इतका वाढला आहे की कोणालाही तक्रार करा, माझं काहीही बिघडत नाही, मी अधिकाऱ्यांना हप्ता देतो, अशा प्रकारची चर्चा मिनी मार्केट परिसरात सुरू आहे. नागरिकांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे विनंती केली आहे की संबंधित अतिक्रमण हटवून नागरिकांसाठी मार्ग मोकळा करण्यात यावा, तसेच संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी.